महावितरण कंत्राटी कामगारांचं ठाण्यात हल्लाबोल। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सर्व कंत्राटी कामगारांचे संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। आज ठाण्यातील वागळे महावितरण कार्यालयाबाहेर कंत्राटी कामगारांनी एकत्र येत विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक, मीटर रीडर हे मंजूर नियमित रिक्त पदाच्या जागेवर मागील 15 ते 25 वर्षांपासून कार्यरत आहेत। या सर्व कंत्राटी कामगारांना वेतनात 30% वेतनवाढ देण्यात यावी, कायम करण्यात यावे किंवा त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी, तसेच कंत्राटी कामगारांना कायम करावे, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। या संदर्भात निलेश्वर बनसोड यांच्याशी संवाद साधलाय, जाणून घेऊयात। निदर्शने करतायत या महावितरण कंपनीमध्ये आणि पूर्वीच्या विद्युत मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कायम कामगाराच्या भरतीच्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग या पद्धतीनं या ठिकाणी कामगार काम करत आहे। या कामगाराचे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पिळवणूक होत आहे। कायम कामगाराच्या बरोबर त्याच्याही पेक्षा जास्त काम ही मंडळी करत आहे। या संपूर्ण महाराष्ट्राचा वीज वितरणाचा डोलारा एकीकडे 80,000 परमनंट कामगार, 42,000 परमनंट कामगार आणि 42,000 कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि या कामगाराच्या भवितव्याचा प्रश्न गेल्या अनेक 20-25 वर्षापासून निर्माण झालेला आहे। अनेक वेळा या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला, आता पूर्वीच्या सरकारला यांच्या बेसिक मागण्याकरता आम्ही लक्ष करत आहोत। त्यामध्ये जे काही सर्वोच्च न्यायालयानं त्यांना की कामाची हमी दिलेली होती, समान काम समान वेतन, त्याची किमान अंमलबजावणी तरी करायला पाहिजे, ती सुद्धा होत नाही आहे। त्यांचा जो नियमाप्रमाणे जो प्रॉव्हिडंट फंड असतो तो सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे। जर त्याच्यावरती काही कुठल्या पद्धतीची ॲक्शन होत नाही आहे। जर कायम कामगाराला जो काही पगार मिळतो दर 5 वर्षाला, तेव्हा सुद्धा या कामगाराला पगार व्हायला पाहिजे, त्याची सुद्धा शाश्वती नाही आहे। आणि जे वर्षानुवर्ष या नियम असा सांगतो, कायदा असा सांगतो, 365 दिवस जे सतत काम चालतो त्या कामगाराला कायम काम दिलं पाहिजे, कायम कामगाराची शाश्वती दिली पाहिजे, ही किमान बेसिक मागणी। आणि जे काही आता येऊ घातलेली पगारवाढ आहे कायम कामगाराची दर 5 वर्षामध्ये, आमच्या सर्व संघटनांनी ठरवलेलं आहे आम्हाला पगारवाढ एक वेळची कमी भेटली तरी चालेल, परंतु आमच्या बरोबरीनं जो काही कामगार काम करतोय कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग, याला तुम्ही कुठेतरी एक पगारवाढ व्यवस्थित आमच्या बरोबरीनं द्यायला पाहिजे। तसं धोरण ठरलं पाहिजे, जसं कामगाराचं धोरण ठरते, कायम कामगाराचं धोरण ठरते। 5 वर्षांनी त्याची ठरल्याप्रमाणे त्याला हे भेटते, एरियस भेटते, त्याची पगारवाढ भेटते, जे काही होईल त्याला मिळाली पाहिजे आणि त्यांना नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे। आणि जे कामगार शिकलेले आहे, जे ITI झालेले आहे, कोणी ग्रॅज्युएट झालेले आहे, कोणी इंजिनियर झालेले आहे, अशा कामगारांना त्या नोकर भरतीमध्ये टप्प्याटप्प्याने एक ठराविक बेसिक असा कोटा देऊन त्यांना सामावून घेतलं पाहिजे। जोपर्यंत तो कामगार सामावून घेतला जात नाही तोपर्यंत 60 वर्षापर्यंत त्याला कायम रोजगाराची हमी मिळाली पाहिजे। जो काही मधला मेटर आहे तो मेटर ठेकेदार त्याला काढून टाकलं पाहिजे आणि सरळ पूर्वीप्रमाणे जो काही एनिमार भरती या ठिकाणी होता त्याप्रमाणे त्याला भरती करून शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे। एवढ्या बेसिक मागणी करता गेल्या 2 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने कंत्राटी कामगार आउटसोर्सिंग कामगार आज लढत आहे। आज महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये जनरेशनमध्ये 8,000च्या वर कामगार बसलेला आहे, कोराडीमध्ये 6,000च्या वर कामगार बसलेला आहे, खापरखेड्यामध्ये 4,000च्या वर कामगार बसलेला आहे, उरणमध्ये सुद्धा कामगार लढत आहे। आज जनरेशन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। आज हा महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता आहे। या सरकारला इशारा आहे, जर याच्यावरती तोडगा निघाला नाही तर आम्हाला कायम कामगार म्हणून
या 30 संघटना याच्यामध्ये यात सामील होणार आहे। तेव्हा या सरकारला निवडण्याचा विषय आहे, आमचा अंत बघू नका, यांच्या भविष्याला कुठेतरी शाश्वती द्या, एवढंच आमचं या निमित्ताने सांगण्यात आहे। म्हणून कालपासून हा बेविरुद्ध संप पुकारलेला आहे।